श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, नातं म्हणजे आपुलकीचं धाकं असतात, जिथं हसणं आणि रडणं हे एकत्र होऊ शकतं. प्रेम म्हणजे हृदयाची भाषा असते, जिथं शब्दांचा उपयोग नाही लागत. माणुसकी म्हणजे सर्वांना समजून घेणं, एकमेकांच्या वेदना समजून परोपकार करणं. नातं हे त्याचं खरं, जे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुटत नाही. प्रेम हे असं असावं, जेव्हा सगळं काही हरवलं तरीही ते उभं राहील. श्रोते हो, माणुसकी म्हणजे प्रत्येक जीवनासाठी समान आदर दाखवणं. नातं जपण्यासाठी तडजोड करावी लागते, पण प्रेमासाठी त्याग करावा लागत असतोय. श्रोते हो, प्रेमाच्या नात्यामध्ये फुलं भरतात आणि त्यात दुःखही गोड होतं. माणुसकीच्या ओवीत आपुलकी आणि सहकार्याची गाणी वाजत असतात. श्रोते हो, संपूर्ण जगाच्या सुखासाठी नातं, प्रेम आणि माणुसकी हीच खरी शांती असते. बघा, पडते का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नातं म्हणजे एकमेकांमध्ये असलेला विश्वास, ज्याला शब्दांची गरज नसते. प्रेम हे फूल असतं, जे कोणाच्याही हृदयात रुजवता येतं. मानवी संबंध हे सुद्धा फुलणारं झाड असतं, जे योग्य काळजी घेऊन फुलत असतं. जीवनातील खऱ्या आनंदाची गोडी ही नात्यामधूनच लागते. प्रेम म्हणजे वचनांची तुटलेली बंधनं ही परत जोडणं. नातं म्हणजे एकमेकांसोबत उभं राहणं, एकमेकांमध्ये समजून उमजून जगणं. प्रेम हे फक्त शब्दामध्ये नाही, तर कर्मामध्ये दिसून येतं. आपल्या कुटुंबाशी असलेली नाळ म्हणजेच आपल्याला एका वेगळ्या दिशेनं ओढून नेणारी शक्ती. नात्यांमध्ये तडजोड ही आवश्यक असते, कारण प्रेमाचा पाया हा विश्वासावर उभा असतो. खरं प्रेम आणि नातं हे तेच, जेव्हा व्यक्ती दुसऱ्यांच्या चुकांनाही स्वीकारू शकते. प्रेमामुळेच आयुष्याला एक चांगली दिशा मिळते. कुटुंब म्हणजे एक असा आधार, जो कोणत्याही संकटात तुम्हाला साथ देतो. प्रेम म्हणजे दुसऱ्याला स्वतःच्या हृदयाची एक झलक दाखवणं. नात्यांमध्ये एकमेकांच्या पाठीवर थाप देणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच एकमेकांच्या दुःखामध्ये साथ देणं देखील महत्वाचं असतं. कुटुंबाच्या माया, समजुती आणि आधारामुळेच आयुष्य जगायला सोपं होतं. प्रेम ही भावना असते, जी शब्दांपेक्षा कृतीमध्ये अधिक बोलते. जगाच्या धकाधकीमध्ये कुटुंबाच्या प्रेमानंच आपल्याला खरं समाधान मिळत असतं. नातं खूप खास असतं, जेव्हा ते प्रेमाच्या धाग्यानं जुळलेलं असतं. प्रेम एक शक्ती आहे, जी तुम्हाला दुसऱ्याचा विचार करण्याची प्रेरणा देते. कुटुंब म्हणजे जिथं एकमेकांच्या चुकांना समजून एकत्र उभं राहिलं जातं. नात्यामधूनच खरा विश्वास मिळतो आणि विश्वासावरच प्रेम उभं राहतं.
प्रेमाचं मोल हे त्याच वेळी कळतं जेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या सुखात सहभागी होण्याची इच्छा असते. कुटुंबाचा आधार आणि प्रेम हे जीवनाच्या कठीण प्रसंगातच अधिक महत्त्वाचे ठरतात. प्रेम जेव्हा शुद्ध असतं तेव्हा ते कोणत्याही बंधनातून मुक्त असतं. नातं हे त्याच ठिकाणी टिकतं जिथं दोघांनाही एकमेकांच्या किमतीची जाणीव असते. आयुष्यात जास्त वस्तू महत्वाचे नसतात. प्रेम आणि कुटुंबाचं नातं हे सर्वात मोठं ठरतं. ज्या कुटुंबात प्रेम असतं त्या कुटुंबाचा जीवनावर गोड प्रभाव पडतो. नातं म्हणजे एकमेकांच्या कडवट्या शब्दामधून एकमेकांशी संवाद साधणं. प्रेमानेच दोन परक्या माणसांना एकाच घराचा भाग बनवतो. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रेम आणि देखभाल आवश्यक असते. खरं प्रेम तेच असतं जे नात्यांच्या असंख्य तडजोडीतून मार्ग काढतं. कुटुंब आणि नात्यांचा संसार हा परमेश्वराच्या आशीर्वादासारखा असतो. प्रेम आणि विश्वासाची नाळ ही मजबूत केली तर कोणत्याही संकटांना सामोरं जाऊ शकता. नातं तुटलं तरी त्यातली आठवण ही कायम असते. आपण जेव्हा दुसऱ्यावर प्रेम करतो तेव्हा आपलं हृदय मोठं होतं. कुटुंबातील प्रेम हे आयुष्यातील सर्वात मोठं वरदान असतं. प्रेम नात्यांना अशा पद्धतीनं जोडतं की ते एकमेकांची शंका नाही तर विश्वास असतो. कुटुंब म्हणजे एक पवित्र संप्रदाय जिथं प्रेम आणि सुसंवाद असतो.